नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता तिसरी इंग्रजीच्या पुस्तकातील पुढील कविता ॲपल्स अँड बनानाज ह्या पोएमकडे आपण वळत आहोत. ॲपल्स आणि बनानाज हे जरी नाव असलं हे कवितेचं, तरी ह्या कवितेचा मूळ हेतू आहे आपण जे आपले वॉवेल्स शिकतो. मागील 2 तासिकांपासून तुम्हाला वॉवेल्स सांगितलेले आहेत. A-E-I-O-U A-E-I-O-U ह्या प्रनन्सिएशनवरून आपल्या ओठांचे हालचाल कशी होते त्या प्रनन्सिएशनवरून ही कविता या ठिकाणी घेतली गेलेली आहे. बघा, कवितेची मूळ वाक्य आहेत. आय लाईक टू ईट ॲपल्स अँड बनानाज. आय लाईक टू ईट ॲपल्स अँड बनानाज. तर आता हे ॲपल्स आणि बनानाज ह्यांना आणि ईट या शब्दाला आपल्याला कशा पद्धतीने बोलायचं आहे ते या कवितेत मी तुम्हाला वाचून दाखवते, मी गाऊन दाखवते आणि तुम्ही ते लक्ष द्यायचं आहे. बघा, पहिली ओळ. आय लाईक टू ईट apples and bananas. I like to eat apples and bananas. दुसरं. I like to eat apples and bananas. 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 आता ओचं साऊंड. आय लाईक टू ओट ओपल्स अँड बोनोनोज. आय लाईक टू ओट ओपल्स अँड बोनोनोज. आता यूचा साऊंड. आय लाईक टू ऊट उप्पल्स अँड बुनुनूज. आय लाईक टू ऊट उप्पल्स अँड बुनुनूज. जस्ट लाईक द साऊंड्स what we pronounce A-E-I-O-U. आणि यावर आधारित आपली ही ॲपल्स अँड बनानासची वॉवेल्सवर आधारित कविता आहे. आणि ह्याच A-E-I-O-U ह्यांच्यावर आधारित पुढील शब्द आपण पुढल्या तासिकेला नक्कीच घेणार आहोत. तेव्हा ही कविता गाण्याचा सराव सुरू ठेवा आणि वॉवेल्स A-E-I-O-U ह्यांच्याच उच्चारानुसार, यांच्या प्रनन्सिएशननुसार ही कविता गाऊन म्हणा, प्रॅक्टिस करा. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.